खेळलेत आणि दोन्ही सामने या संघाने जिंकलेले आहेत. सलमीचोटी मैदानामध्ये पाहायला मिळते किरण आणि या एजच्या रूपाने. तर सलामीचं पहिले षटक घालण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाला आहे भावेश. ग्रुप बी मधील हा सामना एमडी ग्रुप अनगाव संघाने देखील दोन सामने खेळले आहेत. मात्र एक विजय एक पराभव. तर दुसऱ्या बाजूला मीन स्पोर्ट्स कवाड ज्याने दोन्ही सामने जिंकलेले आहेत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू इथे मात्र बीट होतोय इस्टेकच्या मागील क्षेत्ररक्षक चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप रिझन मधून सीमा पार आव्हान त्याच रूपाने हा वेलकम चौकार. इथे जोरदार अपील पंच संमत नाहीत. एका सिंगल रन्सचा फलंदाज पूर्ण करतात. सिंगल एम स्पोर्ट्स कव्हर्ड संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळेल. एक बादचा इशारा यावेळी येतो. या पहिला नक्कीच बादचा चौकार पाहायला मिळत होता आणि ही धाव देखील आव्हान. तर धावसंख्या 5 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. भविष्य पहिले षटकात होतोय. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना एमडी ग्रुप अनगाव संघ आपण पाहतोय. टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मी स्पोर्ट्स कव्हर्ड संघ पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 22 बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. स्विंग अँड मिस जोरदार फायर करण्याचा प्रयत्न मध्ये चिन्हाने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. निलेश गुरव फॅम टीम मी स्पोर्ट्स कवाड एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नितीन जोशी फॅम टीम एमडी ग्रुप अनगाव. इथे या फाईन करण्याचा प्रयत्न इथे देखील वेगवान चेंडू भन्नाट वेग पाहायला मिळतोय. या वेगाने या चेंडू हाताळले जात आहेत. वेगावर स्वार होताना जणू काही गोलंदाज भावेश आपण पाहतोय. एक बॅटच्या रूपाने धाव आतापर्यंत आलेली नाही. म्हणजे एकही धाव आतापर्यंत भावेश यांनी खर्च केलेली नाही. आव्हान धाव आपण पाहतोय की बायच आणि लेगबाजच्या रूपाने आलेले आहेत. इथे हा देखील चेंडू निर्धाव या अगोदर देखील निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि इथे देखील निर्धाव षटक हाताळताना गोलंदाज भावेश एकही धाव खर्च न करता या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटके समाप्त आणि पहिल्या षटके समाप्तीने धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते मिड स्पोर्ट्स कवाड संघाची ती बिनबाद 5 धावा. मात्र 5च्या 5 धावा ही लेग बायज आणि बायच्या रूपाने आलेल्या आव्हानच्या रूपाने धावा आलेल्या आहेत आणि धावा खरं तर गोलंदाजाच्या नावावर जोडल्या जात नाहीत. म्हणजे हे निर्धाव षटक पाहायला मिळते. पहिले षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाज भावेश यांनी केलेले आणि आता मात्र दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज वैभव पाटील आणि या स्पर्धेमध्ये डबल हॅट्रिक घेण्याचा विक्रम केलेला आहे. सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीयमध्ये लसित मलिंगा श्रीलंका, राशिद खान अफगाणिस्तान आणि जेसन होल्डर वेस्ट इंडिज या 3 गोलंदाजांनी जो पराक्रम केलेला आहे तो पराक्रम या प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये वैभव पाटीलच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालेला आहे. वैभव पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. कोहिनूर ऑफ कोलिवली सज्ज होतोय. तर वैभव पाटील याचा सामना करेल फलंदाज किरण मडवी. वेगवान चेंडू इथे देखील पाहायला मिळतो. मात्र दिशेमध्ये नियंत्रण पाहायला मिळत नाही. दिशेवर नियंत्रण ठेवू शकले नाही गोलंदाज वैभव पाटील. वेगवान चेंडू पाहायला मिळाला होता. वेग भन्नाट मात्र दिशा भरकटताना गोलंदाज दिशा चेंडू आव्हान देतात. वाढच्या रूपाने धावसंख्येमध्ये सिंगल नेभर धावसंख्या 6. दुसरं षटक मार्गच आहे. वैभव पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. यायला मात्र क्लीन बॉल दांडी गुल गेन अंदर दंडा बहार. आणखीन एक सफलता इथे मात्र आपण पाहतोय आजच्या दिवशी देखील अर्जित करताना वैभव पाटील हा गोलंदाज.
या स्पर्धेमध्ये नक्कीच अगदी पहिल्याच सामन्यामध्ये या बोल्ड हॅट्रिकचा विक्रम देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. काल प्रणय बोटकुंडले या मॅन फ्रॉम बोरपाडा या गोलंदाजाने तो विक्रम प्रस्थापित केला होता. भिवंडी तालुक्याचा क्रिकेटचा विचार केला तर बोल्ड हॅट्रिकचा विक्रम तर बोलूया आपण सत्काराकडे. आपल्याकडे वेल आहे, आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. माही आर्टचे नक्कीच सर्व आपण बघतोय आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. नौबत्ते महेंद्र नौबत्ते यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे करण्यासाठी विनंती करेन उपाध्यक्ष बिंदाजी लसणे ना की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. नक्कीच आमच्याशी जॉईंट होत आहेत भिवंडी 40+ क्रिकेट संघाची पहिली अध्यक्ष शरदजी भोईर आणि त्यांचे सहकारी सध्या जम्बो दिलीप सर देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांची आठवण देखील त्यांनी काढलेली आहे. शरद भोईर मॅन फ्रॉम सरवलीपाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय केली जाते आणि या स्पर्धेसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. खरं तर दिलीप जम्बो आणि शरद भोईर साहेबांची अपार मेहनत ही संघटना निर्माण करण्यात 2008मध्ये पाहायला मिळाली होती आणि आता मात्र जे रोपटं जे लावलं गेलं होतं त्या रोपट्याचं आता मात्र भिवंडी तालुक्यामध्ये 40+च्या वटवृक्षात देखील रूपांतर झालेलं आहे. 40+च्या तब्बल 3 संघटना आपण बघतोय. सिनियर 40+, ज्युनियर 40+ आणि मास्टर 40+ या 3 संघटना देखील पाहायला मिळतात. त्यापैकी नक्कीच पहिली संघटना आपण बघतोय जी शरद भोईर साहेबांच्या अगदी खांद्याला खांदा लावून जंब आपण पाहतोय दिलीप सरांनी देखील महत्त्वाचं योगदान दिलं होतं. इथे मात्र ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. बोरपाडा संघाचे लिजंड क्रिकेटर श्रियाल बोटकुंडले यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. सिक्सर किंग या नावाने नक्कीच त्यांची ओळख होती. ज्यावेळी बोरपाडा संघ नक्कीच रेग्युलर क्रिकेटमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत होता. ग्रीन सिग्नल फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेला आहे. पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज पोचताना पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या पंचाकडून इथे मात्र नॉट आउट घोषित केलं गेलं आहे. आपण सामना बघतोय MD ग्रुप अनगाव विपक्ष मिन स्पोर्ट्स कव्वाड या 2 संघामध्ये. ग्रुप बी मधील हा सामना पाहायला मिळतोय. दुसरं षटक मार्गस्थ वैभव पाटील मॅन फ्रॉम कोलिवली दुसरं षटक चालतोय. पहिला फलंदाज किरण हा बाद झालेला आहे. आता मात्र यश आणि मोनीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा तयार होताना गोलंदाज वैभव पाटील. इथे फुलटा चेंडू आहे. टर्न केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिडविकेट क्षेत्रामध्ये एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. दुसरी धावीसाठी देखील प्रयत्न एस नो मात्र एकाच धावेवर दोन्ही फलंदाज समाधानी. दुसरी धाव घेण्याचं मानस होतं मात्र धाडच अखेर केलं गेलं नाही. फक्त एकाच धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. या सिंगलने मिन स्पोर्ट्स कवाड संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 9 धावा. कवाड अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग पर्व दुसरं आणि या पर्वावर सर्वांना असेल गर्व करणं अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळत आहे. रिवर्स फटका केल्याचा प्रयत्न इथे देखील बीट करताना फलंदाज बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी यावेळी देखील पाहायला मिळते. या षटकामध्ये वैभव पाटील यांनी या विकेटचं खुराक प्राप्त केलं आणि त्यानंतर त्याचा आत्मविश्वास देखील दुणावलेला आहे. त्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार आणि डबल हॅट्रिक सलग 4 चेंडूमध्ये 4 विकेट घेण्याचा विक्रम त्याने कालच्या दिवशी या स्पर्धेमध्ये केलेला आहे.
इथे मात्र वेस्टाईन फटका आहे, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय. सुरेख झेल कॅच ऑफ द मॅच आणि इथे मात्र दुसरा फलंदाज फेल, दुसरा हात धरा बसतोय मीन स्पोर्ट्स कवाडा या संघाला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर सामना प्रचित इलेव्हन खानपे विपक्ष शिवक्रांती प्रतिष्ठान मराठवाडा या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघांना आपण टॉससाठी पूर्णपणे तयारी करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर निलेश गुरव फॅन टीम मेन स्पोर्ट्स कवाड संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 2 बाद 9 धावा. न्यू बॅटर मेन स्पोर्ट्स कवाड संघाचा संघनायक विकी भोईर मॅन फ्रॉम कशिवली, ज्याने मागील सामन्यामध्ये विस्फोटक फलंदाजी केली होती, षटकांची आतिषबाजी केली होती. 38 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं, ज्यामध्ये 7 षटकांचा देखील समावेश होता. तो फलंदाज आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एका धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे. एका धावीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 धावा. 2 षटकाची आता समाप्त झाल्याने 2 षटके समाप्तीनंतर मेन स्पोर्ट्स कवाड संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 10 धावा. अगदी कासव छाप गतीने संत गतीने धावफलक धावा झलकल्या गेल्या आहेत, कारण 5ची सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळते. इथून धावांचा वेग वाढवावा लागेल. एक चॅलेंजिंग स्कोरपर्यंत जर निलेश गुरव फॅमिली मेन स्पोर्ट्स कवाड संघाला पोहोचायचं असेल तर. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. या सामन्यानंतर प्रचित इलेव्हन खालपे विपक्ष शिवक्रांती प्रतिष्ठान मराठवाडा या दोन संघामध्ये. ग्रुप बी मधील हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. सध्या ग्रुप बी मध्ये मेन स्पोर्ट्स कवाड संघ 2 विजयांसह आणि त्यांच्या समेत प्रचित इलेव्हन खानपे संघ देखील 2 विजयांसह नंबर 1 वर पाहायला मिळतात, कारण दोन्ही संघाने 2-2 सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामने मेन स्पोर्ट्स कवाड आणि प्रचित इलेव्हन खानपे संघाने जिंकले आहेत. तर ग्रुप ए मधून रुशिन डबाच्या स्पोरपाडा संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे. 4 पैकी 3 सामने या संघाने जिंकलेले आहेत आणि महत्त्वाचा सामना जय ब्राह्मणदेव खानपे विपक्ष तानाजी स्मृती हिवाली या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. जो निर्णायक सामना दोन्ही संघांसाठी खरं तर असणार आहे, ज्याच्यावर भवितव्य अवलंबून असणार आहे कोलिवले संघाचं, खानपे संघाचं आणि हिवाली संघाचं. कारण ग्रुप ए मधून आपण जर बघितलं तर जय बजरंग पहारे संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आलेलं आहे. 4 सामने खेळले होते, मात्र एक विजय त्यांना फक्त मिळवता आलेला आहे. 3 सामने त्या संघाने गमावले होते आणि म्हणूनच या स्पर्धेमधून या संघाला आपला गाशा गुंडाळावा लागलेला आहे. जय बजरंग पहारे संघ या स्पर्धेमधून बाहेर झालेला आहे. आणि त्यांच्या मागोमाग शिवक्रांती प्रतिष्ठान मराठवाडा संघ देखील या स्पर्धेचे बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण तिन्ही सामने या संघाने रांगेत गमावलेले आहेत. सातत्य पाहायला मिळालेलं आहे, कारण तिन्ही सामन्यामध्ये पराभव. म्हणजे आतापर्यंत 2 संघांचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आलेलं आहे. ग्रुप ए मधून जय बजरंग पहारे आणि ग्रुप बी मधून शिवक्रांती प्रतिष्ठान मराठवाडा. ग्रुप ए मधील जो सामना असणार आहे खानपे विपक्ष हिवाली, त्या सामन्यावर कोलिवली, खानपे आणि हिवाली या तिन्ही संघाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. जर जय ब्राह्मणदेव खानपे संघाने तो सामना जिंकला तर मात्र कोलिवली आणि हिवाली संघाचं आव्हान देखील ग्रुप ए मधून संपुष्टात येईल. आणि जर खानपे संघ तो सामना पराभूत झाला
तर मात्र बोल आउट्स खेळण्यासाठी कोलिवली खांडफे आणि हिवाली संघांना सज्ज राहावं लागेल. म्हणजे तो सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे ग्रुप ए मधील. इथे लॉफ केले चेंडूला लॉफ्टेड फटका चेंडू निघून जात आहे सीमा पार 6 धावांसाठी षटकार. गेटिंग अप फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं आणि या मागील सामन्यामध्ये देखील त्यांनी ती दाखवून दिलं होतं. पूर्णपणे जबाबदारी नक्कीच आपल्या खांद्यावर घेतली होती आणि चांगली फलंदाजी देखील केली होती. इथे देखील एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न हे ओळखलं होतं आणि चांगल्या गतीने आणि चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळताना गोलंदाज पाहायला मिळतो. दर्शन चांगलं चांगलं प्रदर्शन वापसी करताना यानंतर आपण पाहतोय षटकारानंतर. दर्शन बॉलिंग ट्रॅकवर इथे लॉफ केलेल्या चेंडूला गॅप मधून चेंडू निघून जाईल सीमा पार 4 धावांसाठी चौकार. वर इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. फायनल एक रिझन मध्ये मिसफिल चेंडू निघून जाईल सीमा पार 1-2 का 4 बायच्या रूपाने हा चौकार. संघ स्कोरवर पाहायला मिळते ती 24 धावा. इथून शेवटच्या षटकाचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढील दोन्ही संघांनी या टॉससाठी तयारीत राहायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल प्रचित 11 खांडपे जो संघ देखील मेन स्पोर्ट्स कव्हर संघाप्रमाणे या नंबर 1वर ग्रुप बी मध्ये पाहायला मिळतो आणि या शिवक्रांती प्रतिष्ठान मराठेवाडा ज्या संघासाठी खरं तर हा डेड रबर सामना आहे. नक्कीच या स्पर्धेची शेवट गोड करण्याचा प्रयत्न त्यांचा असेल कारण सुरुवातीचे तिन्ही सामने या संघाने गमावलेले आहेत. जाता येता एक सामना जिंकण्याची संधी त्यांना मिळणार आहे. पुढील सामना आपण पाहणार आहोत प्रचित 11 खांडपे विपक्ष शिवक्रांती प्रतिष्ठान मराठवाडा या दोन संघामध्ये. विशाल आलेला आहे बॉलिंग ट्रॅकवर. जेवणामध्ये खांडपे संघाची या टीम ऑनर उमेशजी पाटील साहेबांचे ते आगमन झालं आणि त्यांचं देखील या प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र सुरेख फटका घुटना टेक मात्र आपण पाहतो सीमाशा क्लिअर करता आले नाही. या अंतर कापता आले नाही. या परिणाम स्वरूपात झेलोपाच रूपाने फलंदाज बाद होता. फटका चांगला होता मात्र फटका जिथे खेळायचं होते ते फलंदाज खेळू शकला नाही कारण तिथे क्षेत्ररक्षक दक्ष होता आणि अखेर विकेटचं पतन फलंदाज बाद झेलबाच्या रूपाने.
धावसंख्या 26 शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आपण बघतोय विशालला शेवटचे षटक घालतोय. सामनागर फलंदाज विकी. इथे मात्र मेश टाइम फटका यष्टिक्षक चेंडू खाली गया आणि या फलंदाज बाद झेलबाच्या रूपाने विकी भोईर याची गेली संपुष्टात. बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन केल्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉर्दरमध्ये चेंडू तर अडवला गेलेला मात्र एक धाव रोखू शकलेला नाही गोलंदाज. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 27 लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. यानंतर टॉसकडे देखील आपण बोलणार आहोत. प्रचित खानफे जो संघ ग्रुप बी मध्ये या मीन स्पोर्ट्स कवाड संघासमवेत नंबर 1 वर सध्या पाहायला मिळतोय 2 विजयांसह. विपक्षी आपण पदे सुक्रांती प्रतिष्ठान मराठेवाडा. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर. धाव प्लेगर 27 आपण पाहतोय. इथे या खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवताना गोलंदाज पाहायला मिळतो. यॉर्कर लेनचा चेंडू होता. अगदी बुंद्यात चेंडू हाताळला होता. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकांचा खेळ देखील इथे समाप्त झालेला आहे. कवाड संघाने 4 षटकामध्ये धावप्लेकर 10 जोडलेल्या त्या 27 आणि 28 धावांचं लक्ष इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे. तर बोलू आपण टॉस केलं जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल प्रचित खानपे विपक्ष शिवक्रांती प्रतिष्ठान मराठेवाडा या 2 संघामध्ये. आणि टॉस करण्यासाठी विनंती करेन बोरफाडे या गावचे लिजंड क्रिकेटर श्रेयाल बुटकुंडले आणि त्यांच्या समेत ब्राह्मणदेव खानपे संघाची संघ मालक उमेशजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण देखील या. आणि या गणेश सरांनी देखील विनंती असेल की आपण देखील या. आपल्या तिघांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे केला जाईल. टॉस बॉक्समध्ये सज्ज होत आहेत आमचे सगळे समालोचक तेजस धोबी. थँक्यू सो मच. मान्यवरांना विनंती असेल आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये इथे मध्ये उपस्थित होईल. एक चिमुकली फॅनसुद्धा इथे पोहोचली आहे. तिचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहताय नाण्याच्या 2 बाजू आहेत. कवाड अंबाडी असोसिएशन आणि श्री समर्थ ग्राफिक्स संघ मालकसुद्धा आहेत टीमचे आणि त्यांच्या शुभ हस्ते सामन्याची नाणेफेक केली जाईल. केदार पाटील इथे मात्र कॉल देतात. आपण पाहताय श्री समर्थ ग्राफिक्स असं कॉल आलाय आणि श्री समर्थ ग्राफिक्सच आपल्याला पाहायला मिळतं. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानानं साना बनवायचं. सगळ्यात आधी केदारनं नाणेफेक विन झालं आहे आणि टॉस विन कॅप्टनला एक आपण इथे चान्स दिलेला आहे किंवा त्याला एक संधी दिलेली आहे की जो खेळाडू इथे मात्र किंवा जो कॅप्टन टॉस विन होतो त्याला खेळाडू कक्ष चॉईस करण्याची एक मुभा असते. कुठला खेळाडू कक्ष पसंत करत? तो पहिल्या मॅचला जो आम्ही घेतला होता तोच स्वर्गीय आदेश मांजरेकर खेळाडू कक्ष. काय रिझन आहे? असं काही नाही, आम्ही दोन्ही पॅव्हिलियनमध्ये बसलो, दोन्ही ठिकाणी आम्ही जिंकलो. सो असं लक फॅक्टर नाही आहे. पण फर्स्ट मॅचला तिथे होतो म्हणून थर्ड मॅचला पण आम्ही तिथे जाऊ. क्या बात. नाणेफेक काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. इथे मला तुम्हालाही दर्शवतोय. जातोय शिवकांती प्रतिष्ठानच्या दिशेनं. नाणेफेक विन झाला जी झाला असता तर काय निर्णय असता? असते
मनासारखा निर्णय आलाय. विकी मात्र थोडंसं इंजर्ड आहे. त्याची कमी कुठेतरी तुम्हाला इथे मात्र भासते का? नक्कीच भासते, कारण की त्याच्या आता नक्कीच धन्यवाद. तुम्हाला इथून मात्र आम्ही बेस्ट ऑफ लक दर्शवतोय. काही क्षणातच या स्पर्धेला दयाराम मामा वळ यांचंही शुभ आगमन होताना आपल्याला इथे मात्र पाहायला मिळणार आहे. थँक्यू सो मच सुभाष धुमाळ सर. आपण बघितलं तर सर्वात आधी मी स्पोर्ट्स कवाड संघ फलंदाजी करत असताना तब्बल धावा बनवल्या गेल्या 27 विजयाकरिता 28 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. विकी भोईर सुद्धा आधीच्या मॅचमध्ये बघितलं तर चांगली बॅट टळपताना त्याची पाहायला मिळाली होती. 11 धावांची खेळी करून तोही परतला. बाकीच्या खेळाडूंचा विचार केला तर 1-2 या धावसंख्येवर बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. थोडीशी दयनीय अवस्था डेफिनेटली पाहायला मिळेल आणि लो स्कोरिंग सामना असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे, कारण टेनिस क्रिकेट विश्वचषकाचा इथे मात्र इतिहास आहे. जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग सामने आपल्या भेटीला आल्यात तेव्हा ते सर्वाधिक टफ होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळत आहेत. कारण एकंदरीत जर का आपण विचार केला तर लो स्कोरिंग जेव्हा मॅचेस असतात तेव्हा सर्वात जास्त प्रेशर हे गोलंदाजांवर आपल्याला पाहायला मिळतं. तारेवरची कसरत त्यांना तिथून मात्र करावी लागते. ती करताना इथून मात्र दिसतील का हे कुठेतरी मात्र पाहणं गरजेचं आहे. किरणला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 1 हाताळण्याकरिता आपण पाहताय. उत्तम आणि वैभव ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना कुठेतरी छोटंसं आव्हान जरी वाटत असलं तरी खेळ हा क्रिकेटचा आहे. ये खेल है क्रिकेट का, ये खेल है क्रिकेट का. पल में बना देता है राजा तो पल में बना देता है भिकारी, क्योंकि ये खेल है क्रिकेट का. तसंच काहीसा चित्र पाहायला मिळेल का? काय म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा लो स्कोरिंग मॅच आपल्या भेटीला येते ना तेव्हा ती सर्वाधिक टफ होती, कारण गोलंदाज त्या पद्धतीनं आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल थोडीशी आक्रमक शैली इथून मात्र आपल्याला किरणची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपात इथे मात्र फेकला गेलाय. क्या बात आहे. कॅमेरा स्टँडवर सुद्धा आमचा प्रेक्षक राजा इथे बसलाय, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज तयार. पुढचा बॉल पॉकेट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये करायची होती. सिंगल अंकित केली. या डबलच्या प्रयत्नामध्ये वैभवकडून प्रयत्न जारी केला गेला आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या पूर्ण. किरणला शेवटच्या क्षणापर्यंत असं वाटत होतं की कदाचित इथे मात्र रनआउटची विकेट मिळाली असती जर का फेकीत वरीत किंवा फास्ट झाली असती तर. क्विकली ॲक्शन घेणं कुठेतरी मात्र गरजेचं आहे. ते सध्या पाहायला मिळालं नाही, पण 2 धावा इथे मात्र पूर्ण झाल्यात आणि संघाचं खातं या 2 धाव्याने आणि वैयक्तिक उत्तमचं खातं या 2 धाव्याने पूर्ण होत असताना धावफलक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2. पुढचा बॉल बॅटच्या फेसमध्ये आणि चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या भेटीला सरळ निघालाय. उत्तमच्या बॅटमधून उत्तम फटका, षटकार, 6 धावा. चांगल्या बाईट्स इथून मात्र आपल्याला प्रेक्षक राजाकडून पाहायला मिळतात, सपोर्टरकडून पाहायला मिळतात. धावसंख्या 28 धावसंख्येचं आव्हान आहे. विजयाकरिता अजूनही 20 धावसंख्येची आवश्यकता. पुढचा बॉल याही वेळेस मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात होता. फटका चुकला आहे आणि फटकाही फसला आहे. महत्वाचं गडी इथून मात्र उत्तम सारखा फलंदाज इथे मात्र उत्तम झेल क्षेत्ररक्षकानं पकडल्यामुळं बाद होत असताना आणि तंबूचा रस्ता सध्या तरी दर्शवत असताना. फॅन्स दोन्ही बाजूनी कट्टर आणि थोडेसे स्ट्रॉंगली पाहायला मिळतात या संघाचे. चांगल्या पद्धतीने त्यांचाही आक्रोश, कारण स्पिरिट निर्माण करण्याचं काम इथे मात्र हे फॅन्स सध्या करताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण जेव्हा मैदानाच्या बाहेरून एखाद्या संघाच्या समर्थनात एखादा आवाज येतो ना, तर कुठेतरी मात्र जे आतमध्ये खेळणारे खेळाडू असतात त्यांना एक वेगळा हुरूप आणि एक वेगळं स्पिरिट मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतं. उत्तम बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये टीम
एम डी अनगाव नितीनबाई जोशी फॅम टीम एम डी अनगाव संघाकडून भावेश सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे भावेशचा विचार केला तर मॅन फ्रॉम लाभचा हा खेळाडू भावेश आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. भावेशला आपण इथून मात्र पाहत आहे. यस जय वाघोबा लाभ संघाकडून आपण खेळताना त्याला पाहिलंय. मैदानाच्या आतमध्ये भावेश सध्या तरी दाखल होत असताना गोलंदाज यार पहा इथे मात्र पहिल्या चेंडूला कुठेतरी मात्र हो इथे मात्र डायरेक्ट फेकी मैदानाच्या आतमध्ये पंच तर काही दिशेतून पोहोचला नाही आहे. स्क्वेअर लेग पंचांचे दोन्ही हात थोडेसे जमिनीच्या समांतर आपल्याला पाहायला हात नाही म्हणता येणार पण जो हाताचा पंजा आहे तो समांतर पाहायला मिळाला. म्हणजे डेफिनेटली असं म्हणायला हरकत नाही आहे की बॅटर इथून मात्र सेफ आहे. बालबाल बच गए वैभव सिंगल अंकित होत असताना धावसंख्या 8 या अंकावर आपण सातत्याने म्हणतोय की याच वेळेला कदाचित कालच्या दिवसामध्ये वैभवचा एक क्षमस्व 9-9 धावसंख्या 9 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालंय. वैभववर निशाणा बनवण्याचा प्रयत्न इथे मात्र झाला होता. सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाला वैभवकडून वैभवला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सेफली पोहोचलाय. थोडीशी चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र वैभवकडून पाहायला मिळाली. गोलंदाज सय्या ओहो पुढचा बॉल काय घडतं लेग स्टिकच्या बाहेर निघणारा हा चेंडू सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालाय आणि व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत असताना धावसंख्या एखेरी धावेच्या बढतीनं 10 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय. अजूनही विजयाकरिता 18 धावसंख्येची आवश्यकता. चुकून जर का हा चेंडू कलेक्ट झाला असताना तर एखादा मोठा फटका डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळाला असता. निर्धावफेकी षटक संपेल. इथून मात्र क्रमांक 1चा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/10 या अंकावर धावफलक. गोलंदाजी ट्रॅकवर विकीला इथे मात्र आमंत्रित केले गेले. मॅन फ्रॉम कशिवलीचा हा खेळाडू. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्या. पहिलाच बॉल आहे. आगीवेगी रनअपची शैली विकीची आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते. सिंगल अंकित होतीये. दुसऱ्या धावेचा वारंवार प्रयत्न केला जातो पण कवाडचे फॅन्स आहेत आय थिंक खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात. मित कुमार अँड कंपनीचे फॅन्स इथे मात्र पोहोचलेत. आवाज मैदानाच्या आतमध्ये त्यांचाही आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल अंकित होती. धावसंख्या 11 या अंकावर धावफलक. काही क्षणातच दयानंद मामा यांचंही शुभागमन इथे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगला स्ट्रोक आहे. इथून मात्र आपण पाहत आहे वेगवान चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. वैभवच्या पॅटमधून निघणारा इथे मात्र चौकार 4. मनपूर्वक हार्दिक स्वागत. चौकार आणि धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 15 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल या व्यास फुलटॉस होता. फक्त बॅटनं दिशा दर्शवली गेली आमच्या मुख्य व्यासपीठाला. सलामी देणारा हा चेंडू बॅक टू बॅक 2 चौकार.
लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये. वैभवच्या बॅटमधून एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचं कॉलिंग अर्ध्या रस्त्यावर होताना वैभवकडून आपल्याला पाहायला मिळालं होतं. क्या बात आहे. इथे मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत असताना सध्या तरी आपण पाहिल्या जिद्दीनं आणि चिकाटीनं खेळणं काय असतं हे सध्या तरी वैभवच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण करायच्या आहेत म्हणजे करायच्या आहेत आणि त्या तत्वावर उतरल्यानंतर ते पूर्णत्वास नेण्याचं काम ही सध्या इथे मात्र करताना आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 21 21 या अंकावर धावफलक. 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. अजूनही विजयाकरिता 7 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वाचतीये. ओहो यावेळेस सेमी हेलिकॉप्टर इथून मात्र पाहताय. फटका फसलाय की काय. इथे मात्र फटका फसलाय आणि जल्लोष करण्याची संधी मिळाली इथे मात्र अमित कुमार कवाड फॅन्सला. गावाचा खेळाडू आहे आणि सध्या तरी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये 2 भावेश आहेत. एक लाभकरांचा भावेश आणि एक पुंडासकरांचा भावेश मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. विकीला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल यावेळेस अलग ती कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल होणारा चेंडू सिंगल अंकित होते. डबलच्या प्रयत्नामध्ये जोखीम पत्करण्याचं काम इथे मात्र केलं गेलं आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक संपत क्रमांक 2चं धावसंख्या 23. नक्कीच आपण इथून मात्र पाहताय 28 धावसंख्येचा वन पार करत असताना MD ग्रुप अनगाव संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं आणि विजयाकरिता 12 चेंडू आणि फक्त 5 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वाचते. आणि इथे शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं शिवसेनेचं एक दिग्गज व्यक्तिमत्व आणि या विभागावर कवाड अंबानी या विभागावर सातत्यानं नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व. क्रिकेट असू द्या अथवा कबड्डी असू द्या याही खेळावर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांचे लाडके मामा आणि आपल्या भाच्यांवर कौस मामाप्रमाणे नाही तर हंबीर मामाप्रमाणे प्रेम करणारं व्यक्तिमत्व. वळगावाची अनबान शान आदरणीय सन्माननीय दयाराम मामा यांचं इथे मात्र शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम वेलकम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्मान्य दयाराम मामा आपलं कव्वाड अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. दयाराम मामा आले का आणि त्यांच्या स्वागतासाठी इथे मात्र इवन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार आलाय. काय चौकार 4 धावा. यांच्या विनंतीतून शिवसेनेचं एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हटलं होतं त्यातच या विभागात धावसंख्या 27. औपचारिकता कुठेतरी मात्र शिल्लक राहत असताना झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप होताना पाहायला मिळालाय आणि विजयाची 1 धाव इथे